की 17 वर्षापासून ते भाड्याच्या घरामध्ये राहायचे. किती वर्षापासून? 17 वर्षापासून. अच्छा. आणि ते 12 जण आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये, एकूण एकच खोलीमध्ये ते राहायचे. 12 जण एक खोलीमध्ये राहायचं तुम्ही. आणि ती खोली झोपण्याची खोली होती, तीच त्यांची स्वयंपाकघर. कॅन यू इमॅजिन 1 रूम 12 people stayed. एका खोलीत 12 लोक राहायचे. That was their kitchen, their living room, their bedroom, their bathroom, everything. ते खोलीत सगळं काही होतं. आणि ते म्हणतात की ते जसं चर्चला येत आहेत तर ते म्हणतात मी प्रार्थना करायची. आणि मागच्या वर्षी असं झालं, त्यांनी ऋतू उत्तम बीज पेरलं आणि त्यामध्ये विश्वासाने चिठ्ठी टाकली की प्रभू येशू, आम्ही विविध घरामध्ये जातो राहायला, दरवर्षी आम्हाला घर बदलावं लागतं. आणि एवढंच नाही, त्यांना त्यांच्या लेकरांना फार त्रास व्हायचा, त्यांचा जीव कासावीस व्हायचा. आता कसं होणार, काय होणार, त्यांना काहीच समजत नव्हतं जीवनामध्ये. परंतु ते म्हणतात जसं मी विश्वासाने प्रार्थना रिक्वेस्ट टाकली आणि प्रभूने अद्भुतरित्या मागच्या वर्षामध्ये डिसेंबरमध्ये त्यांच्यासाठी दरवाजे उघडले. असं झालं, लोन विना त्यांना स्वतःची जागा प्रभूने अद्भुतरित्या पुरवली. आणि एवढंच नाही, ह्या वर्षामध्ये प्रभूने त्यांचं घर 3 मजल्याचं बांधलं. ते असं की खाली 1 RK आहे, वरती त्यांनी अजून 2 घर चढवले जे 2 BHK चे आहे. ते म्हणतात की मी फक्त एवढंच प्रार्थना करायची की प्रभू मला स्वतःची खोली दे, एक रूम दे, मला स्वतःची हवी आहे, मला भाड्याच्या घरात नाही जायचंय. परंतु प्रभूंनी त्यांना स्वतःचं घर दिलं. आणि खरोखर देवाने त्यांच्या मागण्या आणि कल्पने पलीकडे दिलेला आहे. सर्व गौरव प्रभू येशूला देतो. कोणी केलं चमत्कार? प्रभू येशूने केलं. गॉड ब्लेस यू. हा परिवार जो आहे कात्रज या ठिकाणावरून गेल्या 3 वर्षापासून आपल्या चर्चला येतो. ही मुलगी आता 13 वर्षाची आहे. जेव्हा 10 वर्षाची होती तेव्हापासून तिला त्रास व्हायला लागला. तिच्या हातातून जर काही खाली पडलं तर ती परत तेच करायची, खालीच पडायची ती एखादी वस्तू घेऊन. तिला जर भीती वाटली तर ती भीतीत बसायची, सतत विचलित असायची, कशामध्येही तिचं लक्ष लागत नव्हतं. शाळेला जाणं बंद झालं कारण तिला सतत एक भीती वाटायची की मी जर शाळेत गेले आणि परत मला हा त्रास झाला तर ते शाळेत जाणं बंद झालेलं होतं. तर या परिवाराला आपल्या चर्चविषयी कोणीतरी सांगितल्यानंतर 3 वर्षापासून आपल्या चर्चला यायला लागले. या मुलीला डॉक्टरकडे नेलं, औषध गोळ्या चालू होता, काही फरक पडत नव्हता. परंतु जेव्हा ते चर्चला यायला लागले तिच्यामध्ये फरक जाणवायला लागला. जेव्हा या मुलीमध्ये फरक पडायला लागला, हे तिचे वडील जे आहेत यांना चर्चला यायला अगोदर मनाई करायचे, त्रास द्यायचे की तुम्ही चर्चला जाऊ नका. पण जसा मुलीमध्ये फरक पडू लागला, प्रभू येशूवरचा विश्वास वाढला आणि त्यांनी प्रभू येशूकडे प्रार्थना केली की माझी मुलगी पूर्ण बरी होऊ दे, मी कात्रजवरून मंदिरापर्यंत चालत येईल प्रभू. ही मुलगी आता 7 महिने झालेले आहेत, शाळेला जाऊ लागलेली आहे, तिचा आजार बरा झालाय, तिला कुठलाही त्रास होत नाहीये. ते वडील जे आहेत आज जो नवस त्यांनी प्रभू येशूला केलेला होता, आज कात्रजवरून दापोडीपर्यंत चालत आलेल्या. किती वेळ लागला तुम्हाला तिथनं यायला? 4 तास लागले. 4 तास लागलं चालत. तुला प्रभूने बरं केलं बेटा, रडू नको राजा. थँक्यू फादर. ब्लेस द लॉर्ड. कंप्लीट डिलीवरेंस इन जीसस नेम. पिछले 9 महीने से उनके हस्बैंड को जॉब नहीं था और वो कहते हैं कि जब उनका बेबी हुआ तो वो कहते हैं उनके घर की आर्थिक परिस्थिति बहुत ज़्यादा ख़राब थी और वो इस चीज़ को लेके बहुत ज़्यादा चिंतित थे कि अब घर में एक छोटा बच्चा है और उसका पालन पोषण किस तरीके से होगा. वो कहते हैं कि उनको उनके दोस्त मिले और वो उनके जो दोस्त है वो यहाँ चर्च में आते हैं. उन्होंने उनको हमारे चर्च के बारे बताया और उनको कहा कि आप अब चर्च में आओ और प्रभु तुम्हारी बात सुनेगा. वो कहते हैं वो लगातार शनिवार रविवार सोमवार चर्च में आते रहे और वो कहते हैं आने के बाद जो जॉब उनको पिछले 9 महीने से नहीं था, प्रभु ने उनको पिछले हफ्ते जॉब दिया है अच्छा सा. और वो कहते हैं कि वो इस सारा गौरव प्रभु यीशु को ही देते हैं. Praise God. Hallelujah. Amen. Amen. God answered your prayer. Yes. God bless you. ह्या परिवारांची अशी साक्ष आहे की लग्न झाल्यापासून 8 वर्ष, तब्बल 8 वर्ष ह्यांना बाळ राहत नव्हतं. प्रत्येक प्रकारच्या डॉक्टरांकडे दाखवलं, हॉस्पिटलकडे गेले, आईची तपासणी झाली, वडिलांची तपासणी झाली, पण रिपोर्ट सगळे नॉर्मल. कोणीतरी त्यांना आपल्या चर्चबद्दल सांगितलं, शनिवारी यायला सुरुवात केली. शेवटी जे तुम्ही प्रार्थना करता त्या प्रार्थनेमध्ये दोघांनी सहमत झाले आणि प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्कार केला आणि तो चमत्कार आता त्यांच्या हातात आहे. 2 वर्षाचं लेकरू झालेलं आहे आणि ते म्हणत आहे प्रभू येशू मुळेच झालेला आहे. हालेलुया. Thank you, Father, for blessing. Yes, Lord.
ते म्हणतात 3 महिन्यापासून त्यांना असं फार भीती वाटत होती आणि पूर्ण थरथरी सुटायची त्यांच्या अंगामध्ये. त्यांना समजत नव्हतं माझ्याबरोबर काय होत आहे. ते म्हणतात की त्यांचे जे शेजारचे आहेत त्यांना येशूविषयी सांगितलं गेलं आणि आपल्या चर्चविषयी सांगण्यात आलं. आणि ते म्हणतात की मला खूप भीती वाटत होती. माझ्या आजचा येशूच्या नावात भीती संदेश निघून गेली. आजचा संदेश भीतीवरच होता. हा, तुझ्या हृदयात घरात भीती मी बसतच नव्हते. मी तिकडे पळते नुसते. म्हणजे आज भीती. पहिल्यांदा ते आले आणि आज पूर्णपणे प्रभू येशूने त्यांना सर्व भीतीतून सुटका दिलेली आहे. Amen. Every spirit of fear which is troubling her, I command in the name of Jesus, never again. That spirit of fear should take charge of her life. Let faith come in her in Jesus. Hallelujah.